यवन नाचले होते. देवाला खुशाल पायदळी तुळवत होते. केवढं फोडत होते. गुलामासारखे राबवत दिसेल त्याला वाटवत होते. जंगली माजलेल्या लांडग्यासारखे लोकांच्या मागे यवन लागले आणि लोक त्या सशासारखे लपून बसले. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर जुलूम वाढेल तेव्हा तेव्हा परमेश्वर जुलूम नष्ट करण्यासाठी अवतार घेईल. शिवनेरी गडावर एका सूर्याचा जन्म झाला. गडाची देवता शिवाई देवी म्हणून त्या पुत्राचं नाव शिवबा असं ठेवलं. अशा रीतीनं मोठ्या थाटात बारसं झालं. सर्वत्र आनंदी आनंद झाला. स्वराज्याचा उदय. तो काळ मोठ्या धामधुमीचा होता. शहाजी राजे सतत कोणत्या ना कोणत्या मोहिमेत गुंतलेले असत. त्यामुळे शिवाजीच्या पालन पोषणाची जडणघडणीची सारी जबाबदारी जिजाबाईंवर होती. जिजाबाई शिवाजी राजांना रामायण महाभारतातील पराक्रमी वीरांच्या कथा सांगून त्यांना घडवत होत्या. एक पराक्रमी जाणता राजा बनवत होत्या. शिवबा, सर्वांचं भविष्य तुमच्या हाती आहे. तुमचा जन्म सर्वांचा उद्धार करण्यासाठी झाला आहे. दादोजी कोंडदेवांनी शिवाजी राजांना सर्व प्रकारच्या युद्ध कलांचं
तसंच राजकारणाचं प्रशिक्षण दिलं. तू वीर आहेस, पराक्रमी आहेस, अखिल मावळचा तू उद्धार करशील असा माझा विश्वास आहे. दादोजी कोंडदेवांचं एक स्वप्न होतं, एक योजना होती, ती म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी मार धनी मावर दे भूमीस आहुती. करुणी मार धनी मावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी मार धनी मावर दे भूमीस आहुती. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे, निष्ठावंत मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पाळखायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत बंद सरदार. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच तो रक्ती. वाघिणीचा त्यो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धान्य सांगावा.
नक्षीदार शामियान्याला अनाशा शामियान्यात कान डौलत डुलत आला, कान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोखून नजारा गहिरी. मनोरथ माय भूमीचे मूक मनोगत.
मैदानातले मनोरथ माय भूमीचे मूक मनोगत विश्व शांतीचे शिव हे शाश्वत समूत वामय हो श्री शिव छत्रपती जय हो श्री शिव छत्रपती जय हो स्वराज सुखकर मुक्त धरेवर सुराज करती शिवराजेश्वर स्वराज सुखकर मुक्त धरेवर सुराज करती शिवराजेश्वर प्रतिरोधाचा लय हो सत्वर जन भाग्योदय हो श्री शिव छत्रपती जय हो श्री शिव छत्रपती जय हो औषमान भव दिगंत वैभव राम कीर्ति भव कृष्ण नीति भव पुण्य प्रतापी शतकर्ता शिव सुखमय संजय हो श्री शिव छत्रपती जय हो श्री शिव छत्रपती जय हो हिंदवी स्वराज्य संस्थापक कपड़ा